लेखक आणि व्याख्याते म्हणून महाराष्ट्रात परिचित असणारे नामदेवराव जाधव यांनी अतिशय मेहनतीने आणि अभ्यासपूर्वक आपली ओळख निर्माण केलेली आहे. विशेषतः आपल्या लेखनाने युवकांच्या मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास करण्याची प्रेरणा त्यांनी जागवलेली आहे. आणि अशा ह्या नामदेवजी जाधव यांनी आणि यांचं बरेचसे काही आपण पुस्तकं किंवा यूट्यूब चॅनलवरती आपण जर सर्च केलं ना तर आपल्याला फॉलोअर्स पण खूप दिसत आहेत. आणि त्यांची प्रेरणा घेऊन आज एक चांगला उद्योजक घडलेला आहे. एक खूप सुंदर आणि ज्वलंत उदाहरण आपल्या सर्वांच्या नजरेसमोर आहे. तर आज मात्र आपण सर्वांनी जितकं ज्ञान आपल्याला घेता येईल तितकं आपण सगळ्यांनी घ्यायचं आहे. त्यामुळे मी जास्त वेळ घेत नाही, फक्त एकदा जोरदार टाळ्यांनी आपण सर्वांनी स्वागत करायचं आहे. शिवाजी द मॅनेजमेंट गुरु, गनिमी कावा, उद्योजक शिवाजी महाराज, जिजाऊ शिवाजी महाराजांचे अर्थशास्त्र अशी प्रचंड खप झालेली पुस्तकं जी आहेत त्याचे लेखक, उद्योजक, वक्ते आणि आपल्या सर्वांचे लाडके नामदेवजी जाधव यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मी जोरदार टाळ्या सांगितलेल्या आहेत. आदर, आतिथ्य आपण प्रत्येकाने आपलं प्रेम जोरदार टाळ्यांच्या मार्फत आपण सर्वांनी व्यक्त करावं हीच विनंती आहे. थँक्यू सो मच. सर एकच मिनटं, मला असं वाटतंय की सध्या आजी आजोबांचं जे पाद्यपूजन सुरू आहे सर्वांनी थोडंसं शांततेत जर पार पाडलं तर फार बरं होईल. सुरूच आहे कारण एकदा अर्चना मॅडम हो द्या. चालेल. असं प्रमुख पाहुण्यांना मंचावरती बोलावून त्यांना 2 मिनिटं थांबणं म्हणजे आपल्याला बरं वाटत नाहीये ते, कारण अतिथी देवो भव असं म्हणतात. आपण फक्त हळूहळू शांततेत आपण हे पाद्यपूजन पार पाडूयात हीच नम्र विनंती आहे. मान्य आहे की लहान लेकरं आज त्यांना संस्कार खरंच खूप गरजेचे आहेत आणि ते मात्र आपण देत असताना त्यांना मार्गदर्शन देत असताना थोडाफार कलबलाट हा होणारच आहे. आपण गृहीत धरून चालूयात, पण आज मात्र खरंच तसं पाहायला गेला तर शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये शिस्त जास्त पाहायला मिळते सर. आणि त्याचं ज्वलंत उदाहरण आपण सर्वच जण पाहतो आहोत. आम्ही तर खरंच खूप एन्जॉय केलेलं आहे आणि गांधली पब्लिक स्कूलचे आम्ही मेंबरच झालेलो आहोत. त्यांचे फंक्शन्स असोत त्यातून खरंच खूप शिकण्यासारखं असतं. आज मात्र आणखी छान आम्हाला आमच्या ज्ञानामध्ये भर पडते याचा अभिमान आहे. आणि पाद्यपूजन जर झालेलं असेल तर सर्वांना विनंती आहे आपण आपापल्या जागेवर बसून घ्यायचं आहे. आणि पुनश्च एकदा आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि ज्यांच्यासाठी आम्ही सर्वच जण आतुरतेने वाट पाहत आहोत त्यांचं मार्गदर्शन महत्त्वाचं आहे. पुनश्च एकदा नामदेवजी जाधव यांच्यासाठी खरंच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. थँक्यू सो मच. ज्यांची ज्यांची नातवंड आहेत त्यांनी आपल्या मांडीवर त्यांना बसवा आणि जे त्यांचे पालक आहेत त्यांनी त्यांच्या आजूबाजूला बसा. कारण आपली मुलं ही आपली आपत्ती आहे का आपली संपत्ती आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत असते. तर संपत्तीचं रूपांतर आपत्तीमध्ये होऊ नये याची सगळ्यांनी काळजी घ्या. ज्या घरामध्ये आजी आजोबांचा पत्ताच नाही आहे त्या घरामध्ये संतती जन्माला येऊ शकते, पण त्याचं 100% रूपांतर हे आपत्तीत झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आजी आजोबांचं महत्त्व कालही होतं, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. जर आजी आजोबा नसते तर हे हिंदवी स्वराज्य उभं राहिलं नसतं. छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती होऊ शकले नसते, कारण त्यांच्या मागे त्यांची आजी मळसाराणी उभी होती. आणि संभाजीराजे एवढे मोठे झाले नसते, कारण त्यांच्या मागे त्यांची आजी राजमाता जिजाऊ उभ्या होत्या. आणि जगाचा एक इतिहास पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की ज्यांच्या घरामध्ये आजी आजोबा आहेत त्यातल्या कुठल्याच मुलांनी आत्महत्या केलेली नाही. तुम्ही जाऊन चेक करा. जगातल्या कोणत्याही घरामध्ये जिथे आजी आजोबा लहानपणापासून मुलांसोबत आहेत म्हणजे नातवंडांबरोबर आहेत, त्यातल्या कोणत्याही नातवंडांनी नापास झालं तरी आणि काही अडचण आली तरी, ब्रेकअप झालं तरी कुणीच काही आत्महत्या केलेली दिसत नाही. म्हणून ज्यांना असं वाटतं की आपली मुलं जगावीत त्यांनी पहिलं आपल्या आईवडिलांबद्दल जो आदर असतो तो आपल्या मुलांच्या समोर तो व्यक्त करायला शिकलं पाहिजे. कारण मुलं जे बघतात ते मुलं करतात, तुम्ही जे सांगता ते करत नाहीत. मुलांपेक्षा जास्त ऑब्झर्वेशन दुसरं कुणीच करू शकत नाही.
आपला बाप किती लायकीचा आहे, आपली माय किती लायकीची आहे, हे जगात फक्त दोनच माणसं सांगू शकतात, ती म्हणजे त्यांची जन्माने घातलेली पोरं. त्यांना सगळे अंडीपिलीच माहिती असतात की आपला बाप बाहेर काय सांगतो, घरात काय वागतो, आपली आई बाहेर काय सांगते, घरात काय करते, हे सगळं त्या पोरांना माहीत असतं. आणि म्हणून मी जेव्हा हे व्याख्यान वगैरे करायचो त्यावेळी बऱ्याचदा माझी आई असे म्हणायची की तू ह्या गैरसमजात राहू नकोस. काय? तू ह्या गैरसमजात राहू नकोस की ज्यांनी ज्ञानोबा तुकोबांचं ऐकून सुधारले नाहीत ते तुझं ऐकून सुधारतील. ज्यांनी ज्ञानोबा तुकोबांचं ऐकून सुधारले नाहीत किंवा त्यांचा त्यांच्यावर प्रभाव पडला नाही लोकांच्या, ते तुझं ऐकून सुधारतील अशा प्रभावात तू राहू नको. म्हटलं मी काय हे पुस्तक लिहायचं बंद करू का, मी हे भाषणं करायचं बंद करू का, हे व्याख्यानं प्रवचनाचे कार्यक्रम बंद करू का. त्यावेळी ती म्हणायची नाही तू हे चालू ठेव, तू हे लिही, तू हे लोकांपुढे बोल. म्हटलं मग कसं काय होणार आहे सगळं, याचं काय होईल. ती म्हणली त्याचा एकच फायदा होईल की लोक जरी नाही सुधारले तुझं ऐकून तरी तू तरी सुधारशील, एवढा तरी फायदा होईल. आणि तो फायदा मला झाला आहे, होतोय. मी माझ्या मुलीला नेहमी आईला भेटायला नेत असतो. तिला मुंबईला राहायची आवडतं, तिच्या आवडीनुसार आहे, पण मी नेहमी त्यांना एकत्र कसे राहतील आणि छानपैकी असं नेहमी ते वातावरण देत असतो. काहीतरी मिसिंग येतं. कोणाचं मुलगा ते आरडाओरडा करतंय. त्याला आजच आजी आजोबा दाखवलेत का, असं होऊ शकतं बरं का डॉक्टर साहेब. बऱ्याचदा गडबड अशी होते की स्टेजवरती जे दिसतं आम्हाला ते चित्र खरं नसतंय. जग खूप काल्पनिक चाललेलं आहे. म्हणजे काळे काळे लोक पण मोबाईलमध्ये गोरे गोरे दिसतात आणि बरेचसे गोरे गोरे दिसणारे लोक पण ॲक्च्युअलमध्ये काळे असू शकतात. हे मोबाईलचं युग आहे, त्याच्यामुळे काय सांगता येत नाही. कोणी कुठे हवा भरू शकतं, कुणी कुठून उडी मारू शकतं वगैरे वगैरे. काय ते बघा, त्या काही माइंड लोकांचं चालूच आहे अजून. अरे आपलीच मुलं आपल्याला आवरत नसतील तर आपण जगाचं काय सावरायचं. कारण घरची जबाबदारी संपल्याशिवाय तुम्ही जगाकडे बघूच शकत नाही. जग जिंकायचं असेल तर पहिलं घर जिंकावं लागेल, हे पहिले समजून घ्या. आज अरे भाऊ तेव्हा एक मोबाईलमध्ये घुसलंय, एक त्याच्यावर बोलतंय, हे असं सगळीकडे कार्यक्रम चालू आहेत. त्या मोबाईलमध्ये असं काय असतंय. तिथं बाहेर गेल्यावर पुस्तक ठेवलंय मी, मोबाईल व्यसन मुक्ती. ही सगळी पोरं ना घरच्या घरी बसून डॅमेज होणार आहेत, किंबहुना झाल्यात. काय शोधत असतात काय माहिती. तुझं लग्न कटरीना कैफशी होणार आहे का, कशाला बघत बसतोय तू. करीना कपूरचं तर ऑलरेडी लग्न झालेलं आहे, पण असल्या फाजील अपेक्षा की ती आपल्याकडे बघेल, ती तुझ्याकडे बघेल फक्त दुसऱ्या नजरेनं. एक कर्मचारी मला पाहिजे, येतोस का, दुसरं काय तुझं होणार नाही. श्री संत जगद्गुरू जगदीश मुनीजी समाधीस्थान आणि मुनीश्वर आश्रम या बागेमध्ये आज होणारा हा खूप वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम. आणि या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये सौ जयश्रीमा, या कार्यक्रमाचे आयोजक आचार्य डॉक्टर गणेश मुनीजी, आणि ज्या लोकांना या ठिकाणी पुरस्कार मिळालेला आहे ते सर्व मंडळी, त्याच्यामध्ये सुबराव नलावडे पाटील, गणपत महादेव पाटील, प्रभाकर डावरे पाटील, विकास पाटील, इस्माईल मुजावर, तानाजी चव्हाण, शिवाजी येडके, जयसिंग पाटील, महेश पवार, रामचंद्र दिवटे, भाऊसाहेब कराळे, सचिन कराळे, दीपाली पाटील, या सर्व ज्या लोकांना पुरस्कार मिळाला आहे. खऱ्या अर्थानं समाजात जिजाऊंनी जो वारसा पेरला तो चालवण्याचं काम ही मंडळी करतायत. आणि म्हणून खरे शिवाजी महाराजांचे, स्वराज्याचे, जिजाऊंचे वारस, ही सगळी नावं मी आत्ता घेतली, ज्यांनी आपल्या आईवडिलांना सांभाळले, ते खरे वारसदार आहेत. कुणी कोणाचं रक्ताचं वारस व्हावं हे कोणाच्याच हातात नाही, पण विचारांचेच वारसदार खरे वारसदार असतात, हे आपण समजून घेतलं पाहिजे. कोणाचं आडनाव काय असेल काही सांगता येत नाही, पण जशी कृती असेल, जर झाडाचं फळ गोड असेल तर आपण म्हणू शकतो की हे झाडाचं फळ गोड आहे, म्हणजे हे झाड गोड आहे. गोड फळाला झाडाचा बेस असतो, म्हणजे फणसाला आंबे लागत नाहीत, आंब्याला ॲपल लागत नाहीत, अशी सगळी स्थिती आहे. आणि म्हणून जगाची परिस्थिती खूप वेगळी असते. ज्या लोकांनी आपल्या आईवडिलांची सेवा करून एक समाजासमोर आदर्श ठेवलेला आहे, अशा आदर्श लोकांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम ठेवणे हा सुद्धा कार्यक्रमाचा एक आदर्श आहे. आणि असा आदर्श कार्यक्रमासाठी आपण मला बोलवलं आणि एवढ्या पवित्र वातावरणामध्ये आपण हा कार्यक्रम घेतलात. डॉक्टर साहेब, मी आपला खूप खूप आभारी आहे. आणि आपल्यासारखे कार्यक्रम या महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत व्हावेत, प्रत्येक आश्रमात व्हावेत आणि प्रत्येक ठिकाणी व्हावेत, हीच जिजाऊंच्या चरणी माझी प्रार्थना राहील. कारण जर असे कार्यक्रम झाले नाहीत सर,
असे कार्यक्रम झाले नाहीत तर हा समाजाची परिस्थिती खूप भयानक असणार आहे. जेवढं नुकसान एखाद्या ॲटॉम बॉम्बमुळे होऊ शकणार नाही, जेवढं नुकसान एखादं मिसाईल पडल्यामुळे होणार नाही, जेवढं नुकसान एखादा कोरोनासारखा व्हायरस आल्यामुळे होणार नाही, त्याच्यापेक्षा कित्येक पटीनं नुकसान जर त्या मुलांच्या आयुष्यामध्ये आजी आजोबा आले नाहीत तर तेवढं मोठं नुकसान होणार आहे. आणि त्या नुकसानापासून समाजाला वाचवण्यासाठी साहेब तुम्ही आज अँटीव्हायरस दिलेला आहे, आज तुम्ही वॅक्सिन दिलेली आहे, की हा आदर्श आहे. आणि म्हणून या कार्यक्रमाचं ज्यांनी सूत्रसंचालन केलं आणि सूत्रसंचालनाबरोबर चांगली गायक पण आहेत हे तिघं मंडळी, त्यात अर्चना कदम आहे, स्वप्नील दबडे आहे, अनिकेत शिंदे, त्या तिघांसाठी पण एकदा टाळ्या वाजवा. कारण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणं हे वक्त्यापेक्षाही अवघड असतंय, कारण त्याला सगळ्यांचंच मॅनेज करायला लागतं. आम्हाला काय आमचं फिटच असतंय, 20 वर्ष अभ्यास केलेला असतोय. तुम्ही रात्री झोपेतून जरी उठवलं तरी आम्ही कुठल्या विषयावर बोलू शकतो. आलं लक्षात. फक्त कसं आहे, आता त्यांना गळा आहे, आमचं नरड आहे, समजून घ्या. मावना तसेच आहेत. आज या कार्यक्रमाला आवर्जून एवढ्या लांबून प्रवास करून आलेले मराठा उद्योजक कक्षाचे अध्यक्ष राजेंद्रसिंह पाटील साहेब, मराठा उद्योजक कक्षाचे समन्वयक प्रवक्ते सुधाकर पाटील साहेब आणि जमलेले सर्वच उद्योजक, म्हणजे ज्या ज्या डॉक्टर साहेब मंडळींना पुरस्कार मिळाला त्यातल्या बहुतेक लोकांनी आपले व्हिडिओ बघितलेले आहेत, त्यातल्या बहुतेक लोकांनी आपली पुस्तकं वाचलेली आहेत. आणि शिवाजी महाराजांची सेवा म्हणजे हीच आहे, रयतेस पोटास लावणे आहे. शिवाजी महाराजांनी कधीच असं म्हणलं नाही की मला एक सम्राट व्हायचं आहे, मला एक साम्राज्य निर्माण करायचं आहे, तर मला काय करायचं आहे, माझ्या रयतेची सेवा करायची आहे आणि रयतेस पोटास लावणे आहे. या एका वाक्यासाठी आपल्या आयुष्याची 35 वर्षे जर कोणी संघर्ष केला तर तो छत्रपती शिवाजी महाराजांनी केला, रयतेसाठी केला. आणि म्हणून बापदाद्यांची 400 वर्षाची गादी, शिवाजी महाराजांच्या 23 पट प्रदेश, शिवाजी महाराजांच्या 100 पट सैन्य, असं सगळं असताना सुद्धा औरंगजेबाची कोणी जयंती करत नाही, शहाजहानची कोणी करत नाही, अकबराची कोणी करत नाही, कारण त्यांनी तख्तासाठी राज्य केलं आणि शिवाजी महाराजांनी मात्र सामान्य माणसासाठी राज्य केलं. आणि म्हणून हे सेवेचा तो वारसा आहे. शिवाजी महाराजांनी त्यांच्या साध्या स्वार शिपायाला सुद्धा कधी एकेरी बोललेले नाहीत. त्यांच्या सगळ्या सैनिकांची नावं, अधिकाऱ्यांची नावं तुम्हाला तानाजी, येसाजी, सूर्याजी, बाजी, धनाजी, संताजी अशीच आहेत. प्रत्येकाच्या पुढे जी आहे. म्हणजे संस्काराची ही सुरुवात आहे की राजा सुद्धा आपल्या सैनिकाला एकेरी भाषेत बोलत नाहीये. आपल्या घरामध्ये पोझिशन काय, आपल्या घरामध्ये पोझिशन काय, हल्ली बायको आपल्या नवऱ्याला म्हणते, रमेश उद्या तू लवकर उठ, तू कणिक लाटून ठेव, मी चपात्या लाटते. कारण तू कणिक मळून ठेव, कारण दोघं कमावते, तीही कमवते 2 लाख रुपये, हाही 2 लाख रुपये कमवतो. आणि हे दोघं 2-2 लाख रुपये कमवता कमवता ह्यांच्या हातातून दोन्ही निघून गेले, मुलंही गेली आणि आईबापही गेले. मग कमवलं काय, शिल्लक काय? पाठचा वारसा संपला आणि पुढचा वारसा तर संपूनच गेला. संपत्तीचं रूपांतर आपत्तीत. हे होतंय, हे सगळीकडे चाललंय की आई वडील कुठेतरी गावाला आहेत आणि मुलं कुठेतरी डे केअरमध्ये, तिकडंच खा, तिकडंच जेवा, तिकडंच झोपा. मग ज्या मुलांना लहानपणी आजी आजोबा बघायला मिळाले नाहीत ना, त्या कुठल्याही पालकांनी असा फाजील आत्मविश्वास बाळगू नका की आपल्या वाट्याला वृद्धाश्रम येणार नाही. ज्या मुलांनी आपले आजी आजोबा बघितले नाहीत त्या पालकांची रवानगी थेट वृद्धाश्रमातच आहे. म्हणून जे जे हुशार असतील त्यांनी आता हे ऐकल्यानंतर पहिले आपल्या गावाला गाडीला पाय लावा, गावाला जावा आणि आपल्या आईवडिलांना घेऊन या, घेऊन या. गुजराती, मारवाडी, सिंधी, जैन लोक श्रीमंत असण्याचं एक प्रमुख कारण आहे, तुम्हाला आज मी जाहीर सांगतो. म्हणून मी तर नेहमी उद्योजक कसं व्हायचं, पैसे कसे कमवायचे शिकवतोच, पण त्या पैशाचा उपयोग कसा करायचा हे पण माहीत पाहिजे. नाहीतर बरेचसे लोक पैसे आल्यामुळे बर्बाद झालेत, कळतच नाही एवढे पैसे काय बघायचे. लहानपणापासून पोरांनी पैशांच्या गड्ड्या बघितल्या पाहिजेत, म्हणजे ते जागेवर थांबतात. अचानक जर हिरवळ बघितली 1 वर्षाच्या दुष्काळानंतर, जसे म्हैस भांबावते तसे आपली मराठी पोरं भांबावतात. आणि मग कुठतरी त्या कुठतरी वाढदिवस साजरा कर जोरात, कुठतरी मोठी चेन, ते म्हणजे म्हशीच्या पेक्षा पण जाड चेन त्यांच्या गळ्यात असते. तू माणूस आहेस का जनावर आहेस जरा सिद्ध कर भाऊ. रतन टाटाच्या अंगावर 1 ग्राम सोनं नाही, बिल गेट्स घालत नाही, वॉरेन बफे घालत नाही. तुमचं काय, तुमच्याकडे त्यांच्यापेक्षा जास्त संपत्ती आहे का? कोणाला प्रदर्शन करताय संपत्तीचं? महिलांचं ठीक आहे, त्यांना आवडतं सोनं वगैरे, चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. महिलांनी सोनं घातलंच पाहिजे. पण लक्षात ठेवा, तुमच्या गळ्यामध्ये असणारं मंगळसूत्र आणि तुमच्या कपाळावर असणारं कुंकू याच्यापेक्षा मोठा दागिना आयुष्यात दुसरा कुठला असूच शकत नाही, असूच शकत नाही.
तो नवरा म्हातारा जरी असला ना तरी तो कुंकवाला आधार आहे. आताच्या पुरींचं सोडूनच द्या, कुंकूच नाही त्यामुळे आधाराचा प्रश्नच नाही. मेरे फोटो को सीने से, हे असलं सगळा कार्यक्रम आहे. एक तर लग्न होत नाहीत त्यांची आणि झाली तर टिकतही नाहीत. हे कारणं वेगळे आहेत. आता ते काय इथं बोलण्याचा तो संबंध नाही आहे, त्यामुळे त्यांना काही लेकरं होणार नाहीत बरं का. दोघं जे एक तर कामाला आहेत त्यांना एक तर मुलं होत नाहीत, झाली तर खूप उशिरा होतात. हे 50मध्ये जाते आणि तेव्हा त्यांचं पहिलं लेकरू येते. आता काय करायचं, म्हैस आटली आणि मग व्याली, काय उपयोग आहे. मुलीचं वय 25 व्हायच्या अगोदर ती जर आई झाली तर खऱ्या अर्थाने तिला मातृत्वाचा आनंद घेता येईल. 40व्या वर्षी काय आनंद घेणार आहे तेव्हा. अवघड गोष्टी आहेत. त्या वयात त्या गोष्टी झाल्या पाहिजेत. लोक करिअर 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 म्हणतात, अवघड गोष्ट आहे. त्या वयात त्या गोष्टी व्हायला पाहिजेत, त्या हिशोबाने आपण जायला पाहिजे. आपल्याला पुराणामध्ये एक गोष्ट अशी आहे की 2 भावांमध्ये एक स्पर्धा लागली की आपल्या आईवडिलांना वर्ल्ड टूर कोण करून आणते, जगात फिरवण्याचं, किंवा जगातलं सगळ्यात मोठं पुण्य काय असेल. एकाकडं प्लेन होतं, प्लेन, त्यांनी त्या प्लेनवरतून फिरून सगळ्या जगात जाणार म्हणला, पहिला मी येणार आहे. आणि मग तसं तो सगळ्या जगाची त्यांनी प्रदक्षिणा करून आला. त्याचा दुसरा भाऊ जो होता तो खूप हुशार होता. तो म्हणला, तुझं काय श्रीमंती आहे, पैसा अडका, ते सगळं तुझं तू बघून घे, तुझा ते फिरून ये सगळं. तो फिरून यायच्या अगोदर हा त्याच्यासमोर उभा होता आणि तो म्हणला, नाही मी स्पर्धा जिंकलोय. तो म्हणला, नाही स्पर्धा मी जिंकली आहे. अख्ख्या पृथ्वीची प्रदक्षिणा करून आलेला माणूस हारला आणि ज्यांनी फक्त आईवडिलांची प्रदक्षिणा घातली तो माणूस जिंकला. जग तुमचा आईबाप कधीच होऊ शकत नाही, पण तुमचे आईबाप हेच तुमच्यासाठी अख्खं जग आहेत, हे कधी विसरायचं नाही, कधीच विसरायचं नाही. म्हणून कार्तिकाची पूजा होत नाही, गणपतीची पूजा होते. कारण गणपतीने आपल्या आईवडिलांनाच फेरी मारली होती. पहिल्या पूजेचा मान कोणाचा आहे, गणपतीचा. कारण गणपतीने पहिली कोणाची पूजा केली, आपल्या आईवडिलांची केली. आणि म्हणून जगामध्ये यशस्वी कोण होऊ शकतो, तोच होऊ शकतो ज्याने आपल्या आईवडिलांना सन्मान दिलाय आणि आपल्या आईवडिलांची पूजा केली आहे. गुरु गोविंद दो खडे काके लागो पाय, गुरु गोविंद दो खडे काके लागो पाय, बलिहारी गुरुजींना आपणे गोविंद दिओ बताय. गुरु नानक यांना म्हणजे कबीरांना एकदा विचारलं की तुम्ही कोणाच्या पहिलं पाया पडणार, देवाच्या पडणार का गुरुच्या. ते म्हणले, देव कसा आहे काय मला कोणी सांगितलेलं नाही, पण देव मला ज्यांनी दाखवला त्या गुरुचे मी पहिले पाय पकडेल. कारण गुरु शिवाय देवापर्यंत जाता येत नाही. आणि आपले खरे गुरु कोण असतील ना तर ती आपली आई आहे आणि आपले वडील आहेत. जेव्हा जेव्हा आपल्याला भूक लागली आहे आपल्या आईनं आपल्या पोटाचं बघितलेलं आहे. जेव्हा जेव्हा आपल्याला सुरक्षेची गरज पडलेली आहे तेव्हा तेव्हा आपले वडील आपल्या पाठीशी उभे राहिलेले आहेत. आणि म्हणून आपल्याला ऊन वारा पाऊस याचं कुठलंही दुःख कधी जाणवलं नाही, कुठपर्यंत, जोपर्यंत आपल्या पाठीशी आई वडील उभे होते. मराठी माणसांनी एक सवय बदलली पाहिजे. मराठी माणूस मराठी माणसांना फक्त एकच दिवस खांद्यावर घेतो जिवंतपणे, ते गोकुळाष्टमीच्या दिवशी. आपली दहीहंडी असते की नाही तेवढ्या दिवशी मराठी माणसांमधला काहीतरी सन्मान म्हणजे सत्कार जागा होतो, त्याच्यातला सत्पुरुष जागा होतो आणि एक मराठी माणूस दुसऱ्या जिवंत माणसाला खांदा देतो. खरं तर आपण आयुष्यभर प्रत्येक मराठी माणसाने प्रत्येक मराठी माणसाला खांदा दिला तर प्रत्येक दिवस आपल्यासाठी गोकुळाष्टमीचा होऊ शकतो, प्रत्येक दिवस. आणि पाहिजे ती थर आपण लावू शकतो आणि पाहिजे ती हंडी आपण प्राप्त करू शकतो. गोकुळाष्टमी म्हणजे कोण, कृष्णाचा एकही फोटो तुम्हाला त्याच्या आईशिवाय दिसणार नाही. हे आईचं महत्व केवढं आहे. यशोदा आणि कृष्ण हे समीकरण बदलता येणार नाही. कृष्ण किती जरी मोठा झाला तरी तुम्हाला बाल रूपातला जो कृष्ण तुम्हाला जो मोहित करू शकतो, तुम्हाला जो आनंद देऊ शकतो, वात्सल्य प्रेम देऊ शकतो, तो मोठा कृष्ण देऊ शकत नाही. मोठा कृष्ण आपल्याला नवरात्रीमध्ये ठीक आहे दांड्या खेळताना वगैरे, पण जे महत्व यशोदेचं श्रीकृष्णाच्या आयुष्यात आहे, जे महत्व मेरीचं येशूच्या आयुष्यामध्ये आहे, तेच महत्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये राजमाता जिजाऊंचं आहे. ही सगळी म्हणजे कृष्ण असोत किंवा शिवाजी महाराज असोत यांच्या यशामागे एकच सूत्र तुम्हाला दिसेल, ते म्हणजे त्यांच्या मागे एक आई होती आणि ती आई आपल्या मुलावर सर्वस्वी प्रेम करत होती. आणि अशा प्रत्येक आई आता मिळायला पाहिजे. आता प्रेम करणाऱ्या आई मिळत नाहीत. पोरगं रडायला लागलं त्याच्या हातात मोबाईल देतात. ह्या भाडोत्री आई आहेत, जन्मदात्री आई होऊ शकत नाही. पोरगं रडायला लागलं घे मोबाईल, जेवत नाही घे मोबाईल, झोपत नाही घे मोबाईल. तुम्ही म्हातारे झाले
तुम्ही म्हणले भूक लागली या, पोरगा म्हणणार म्हातारे घे मोबाईल, मला दुखतंय, मला दवाखान्यात जायचंय. ते म्हणणार ते काय म्हातारे सांगू नको, घे मोबाईल. पेरणार तेच उगवणार, लक्षात घ्या, पेरणार तेच उगवणार. जर तुम्ही लहानपणी मुलांना डे केअर मध्ये टाकलं तर लक्षात ठेवा त्याच दिवशी तुमचा वृद्धाश्रमाचा दरवाजा उघडला जाणार आहे. मुलांना आपल्या घरीच वाढवलं पाहिजे, आई वडिलांच्या सोबत, आजी आजोबांच्या सोबत. ठीक आहे ना, तुम्हाला वेळ नसेल, पैसे कमवायचे, आणि मला सांगा ना, पैसे तुम्ही कोणासाठी कमवता? ज्यांच्यासाठी कमवता ती पोरच हाताला लागली नाही तर याच्यासारखा मोठा पराभव असूच शकत नाही, असूच शकत नाही. आणि काय तुम्ही राजमहाल बांधल्यानंतर सुखी होणार असं तुम्हाला वाटतं? राजमहाल बांधल्यानंतर सुखी होणार असं तुम्हाला वाटत असेल तर गौतम बुद्धांनी राजमहाल का सोडला याचा अभ्यास करा. महावीर जैन राजाच्या घरी जन्माला आलते, त्यांनी महाल का सोडला, राजकुमारचं पद का सोडलं याचा अभ्यास करा. आणि महालात जर सुख असतं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यात एक तरी राजमहाल बांधला असता, बांधला असता. राजवाड्यात सुख नाहीये, गावगाड्यात सुख आहे, आपल्या वाड्यात सुख आहे. वाडा संस्कृतीमध्ये आपण 4-4, 5-5 चुलत्यांची पोरं एकत्र खेळायचो, बागडायचो, कोणी कोणाचा द्वेष करत नव्हता. आपलं पोरग कोणाच्या घरात जेवलंय हे आपल्या आईला शोधायला लागायचं, की थोरलीकडे जेवलंय, दाखलीकडे जेवलंय का शेजारच्याच घरात जेवून आलंय. पोराला विचारलं जेवला का? हा जेवलो. कुठं? ते म्हणते मलाही माहित नाही, मी कुठेतरी पंक्तीत जेवलो. एवढं एकोप आपला असायचा. आता कसं चाललंय, आजी आजोबा आले तरी लगेच सफरचंद फ्रीजमध्ये ठेव, काजू बदाम लपवून ठेव. पोरं आत्ता काही बोलणार नाही, ती लहान आहेत, पण हे जे सगळं बघतात ते मोठं झाल्यानंतर मात्र जे पेरलंय ते छानपैकी उगवतं. आईचं महत्त्व जगामध्ये खूप आहे, लक्षात घ्या. कोणत्याही परमेश्वराच्या दारात जायची तुम्हाला गरज कधी पडते? ज्याच्या आयुष्यात आई नाही त्याला देवळात जायची गरज पडेल, आणि ज्याच्याकडे आई आहे त्याच्याकडेच मला वाटतं जगातली सगळी मंदिरं आहेत, त्याच्याकडे जगातले सगळे आश्रम आहेत, सगळं काय आहे. आणि म्हणून स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, हे काय उगच म्हटलं गेलेलं आहे का? शिवाजी महाराजांनी राजमहाल बांधला का? पाटील साहेब, जगाच्या इतिहासामध्ये 35 वर्षामध्ये 111 किल्ले नव्याने बांधण्याचा विक्रम शिवाजी महाराजांच्या नावावर आहे. 35 वर्षात 111 किल्ले. बाकीच्या राजांनी आयुष्यामध्ये लईतलई 1 किल्ला बांधलाय, तो आपल्याला सुरक्षेपुरता बांधलेला आहे. शिवाजी महाराजांनी 111 किल्ले बांधले, पण कोणत्याही किल्ल्यावर शिवाजी महाराजांनी राजवाडा बांधलेला नाही, राजवाडा बांधलेला नाही. पण शिवाजी महाराजांनी जे रयतेसाठी घर बांधलं स्वराज्य नावाचं, त्या घरामुळे आज करोडो लोकांच्या घरात शिवाजी महाराजांचे फोटो आहेत आणि करोडो लोकांच्या हृदयात छत्रपती शिवाजी महाराज. काय आई आणि वडिलांची सेवा असावी. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील कर्नाटकला असायचे, स्वराज्याचं काम करायचे, आदिलशाहीत नोकरी करायचे नावाला, पण तिकडूनची सगळी रसद ती इकडेच यायची. शहाजीराजांचं कर्नाटकमध्ये घोड्यावरून पडून निधन झालं. शिवाजी महाराज नेमके सुरतेच्या मोहिमेवरती आहेत. ही बातमी जिजाऊंना पण कळाली त्याच वेळी, आणि त्याच वेळी ती शिवाजी महाराजांना पण कळाली. सुरतेतून पैसे घेऊन जे शिवाजी महाराज येत होते ना, ते पैसे मोजले तर तुम्ही म्हणताल की एवढे पैसे मोजले तर घरी यायचीच गरज नाही माणसाने. पण ही एवढी धक्कादायक बातमी मिळाल्यानंतर शिवाजी महाराजांनी ते सोनं, हिरे, माणिक सगळे सैनिकांना सांगितले तुम्ही पाठीमागून घेऊन या, आणि तडक शिवाजी महाराज घोड्यावर बसून राजगडला पोचलेले आहेत. कशासाठी? पैशासाठी शिवाजी महाराज मागे थांबलेले नाहीत. ते सुरक्षित आणायचं किंवा कमी जास्त येईल ते आमचं सैन्य बघेल, शिवाजी महाराज थेट राजगडावरती आलेले आहेत. आज आहे का अशी परिस्थिती? आपल्या मुलांना शिकून लंडन अमेरिकेला पाठवलं, ती लंडन अमेरिकेत गेलेली पोरं काय सांगतात? आई वारली तर माझा मोठा भाऊ जाईल, आणि वडील वारले तर माझा छोटा भाऊ जाईल. एवढं आई बापाचं वाटप? एवढे पैसे तुम्ही कमावणार आहात? अरे बऱ्याचशा पुण्यातल्या त्या शिकलेल्या लोकांची जी पोरं गेली ना, त्यांचे आई वडील असे फक्त त्या मोकळ्या वाड्याकडे, करोडोंचा वाडा, करोडोंचं घर असतंय, पण टकमक बघत असतात. म्हणजे टकमक टोक हेच आहे, आपली मुलं आपल्या सोबत नसणं, याच्यासारखा कडेलोट तो दुसरा काय, आणि टकमक टोक ते दुसरं काय असू शकतं. आणि जेव्हा पुण्यात राहणारा हे एकटा म्हातारा किंवा म्हातारी ही आई वडील वारतात ना, तेव्हा शेजारचे फोन करतात, अरे बाळू तुझी आई वारलेली आहे. अच्छा, ते म्हणते ओके माझी आई वारली का, मग नाही तू लगेच विमानात बस आणि ये, तोपर्यंत आम्ही बॉडी ठेवतो, दवाखान्यामध्ये ठेवतो, फ्रीजरमध्ये ठेवतो वगैरे. नाही नाही नाही, मला वेळ नाही, मला सुट्टी मिळणार नाही, तुम्ही एक काम करा लगेच ते बॉडी डिस्पोज करा, असं शब्द म्हणतात.
त्याच्यावर अग्निसंस्कार करा आणि त्याची व्यवस्थित विल्हेवाट, असं नाही, डिस्पोज करा आणि त्यांची जी राख आहे ना ती कुरिअर करा, आम्ही तिकडं अमेरिकेत सोडू. सुरतेत मिळालेले एवढे सगळे पैसे मागे ठेवून आपल्या आईसाठी राजगडावर येणारे शिवाजी महाराज आणि ₹1,00,000-2,00,000 रुपयाच्या दिमड्या मिळण्यासाठी मेलेल्या आई वडिलांच्या आस्तीला सुद्धा हात लावायला न मिळणं, याच्यापेक्षा दुर्दैव ते काय असू शकतं? कशासाठी तुम्ही पैसे कमवता? आणि त्यांना वाटतं की मग अमेरिकेत आमची पोरं आमच्या हाताला लागतील. अरे कसली हाताला लागतात? 15 वर्ष झाली की पंपमध्ये जातात, दारू पितात, डोसतात आणि तिकडेच पडतात. कोणाचं कोण एक ओळखच येत नाही. पेरले तेच उगवते. म्हणून शिवाजी महाराजांकडून हे शिकलं पाहिजे. ज्यावेळी शिवाजी महाराजांचे वडील त्यांना भेटायला आले, संभाजी महाराजांचा जन्म झाला, आपल्याला नातू झाला, त्या आनंदाच्या बातमीनंतर शहाजीराजांनी खास परवानगी घेतली आदिलशाहची. आणि कारण आदिलशाहने अशी बंदी टाकली होती की तुम्हाला महाराष्ट्रामध्ये येता येणार नाही. बघा, स्वराज्य निर्मितीसाठी केवढा मोठा त्याग आहे की जिजाऊ एकट्या पुण्यामध्ये आहेत आणि शहाजीराजांना बंदी टाकली काय की जर तुम्हाला आमच्या पदरी राहायचं असेल तर तुम्हाला महाराष्ट्रात कधी जाता येणार नाही. पण विशेष बाब म्हणून आपल्या नातूचा जन्म झाला म्हणून संभाजी महाराजांच्या भेटीला ते आले होते. त्यावेळी शिवाजी महाराजांनी त्यांची भेट जेजुरीच्या ठिकाणी घेतली, आपल्या खंडोबाच्या जेजुरी ठिकाणी. आणि आपल्या वडिलांच्या पालखीला स्वतः खांदा लावलेले छत्रपती शिवाजी महाराज आहेत. जिवंतपणे वडिलांच्या पालखीला खांदा लावणारे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आपल्याकडे काय, वडील मेल्यानंतर पोरं सांगतात काय, कुरिअर करा असती. काय शिवचरित्र न कळल्याची किती किंमत आम्ही मोजली पाहिजे. आणि आता जे आपण पाद्यपूजनाचा कार्यक्रम बघितला, सेम तसाच कार्यक्रम त्या जेजुरीच्या खंडेरायाच्या मंदिराच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या वडिलांची पाद्यपूजा केलेली आहे. म्हणून शिवचरित्रातून हे पण शिकलं पाहिजे. फक्त एक राजा, एक योद्धा हे शिवचरित्र नाही मित्रांनो. 100 मधले त्यांचे ते 2 गुण आहेत. पण त्यांच्यातला वडिलांचा भक्त, त्यांच्यातल्या आईचं सेवा करणारा भक्त हा जर बघितला ना तर डॉक्टर साहेब या महाराष्ट्रात वृद्धाश्रम ही संकल्पनाच टिकणार नाही, वृद्धाश्रम जन्मालाच येणार नाही. एवढे संस्कार जिजाऊंचे आहेत. तुम्हाला 1-2 उदाहरणं मी सांगतो, मी तुमच्या लक्षात येईल. कारण आज विषय तोच आहे आपला. आज काही पैसे कमवा, उद्योजक व्हायला सांगणार नाही, ते आपलं एरवी चालणारच आहे. ते आपले राजेंद्रसिंह पाटील साहेब कार्यक्रम लावतील तेव्हा आपण त्याच्यावर बोलूच की उद्योग कसा करायचा, भांडवल कसं उभं करायचं. मराठी माणूस भांडणं उभी करतो. माझं म्हणणं आहे भांडणं उभी नका करू, भांडवल उभी करा. आणि काय नाही, कोणाच्या मागे बिगे फिरायची काही गरज नाही. आपल्या लोकांना लय माज आहे त्याचा, जिंदाबाद मुर्दाबाद. कशाला? तुझ्या पाठी कोणी नाही राजा, तुझं कुटुंब सांभाळायला तूच आहेस आणि तुझे हात हेच तुझे जगन्नाथ आहेत. आणि म्हणून तुलाच राबायचंय, तुलाच उभं राहायचंय आणि तुझं विश्व तुलाच निर्माण करायचंय. कोणी पुढारी तुमचं निर्माण करू शकणार नाही. बऱ्याचदा डॉक्टर साहेब काय होतं, मी स्पष्ट बोलतो, काही कार्यकर्ते नाराज होतात, पण 10 वर्षांनी मात्र म्हणतात सर त्यावेळी जर ऐकलं असतं ना, आज स्वतःचं घर असतं, स्वतःची गाडी असते. आता कुठं असतो? तात्यांच्या मागे, अण्णांच्या मागे, बापूच्या मागे. अरे कशासाठी? तुला उभंच राहायचं असेल ना आयुष्यामध्ये तर तू फक्त 2च माणसांच्या पाठी उभं राहा आणि ते म्हणजे तुझे आई आणि तुझे वडील. तुला आयुष्यात काहीच कमी पडणार नाही, काहीच कमी पडणार नाही. कारण तू ज्यांना नेता मानतोय ना ते तुझ्यावर संकट आलं की पळून जातील, पण तुझ्यावर ज्यावेळी संकट येईल ना ते जगातल्या सगळ्यात मोठ्या संकटाला खंबीरपणे सामोरे जायला फक्त तुझा बाप येईल. जन्मदाता बापच आपल्या मुलासाठी संकट अंगावर घेऊ शकतो. आणि जेव्हा तुमच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं दुःख येतं ना तेव्हा तुमच्यासाठी फक्त तुमची आईच उभी राहत असते. तुम्ही दवाखान्यात ॲडमिट व्हा, 24 तास तिथं जागण्याचं काम फक्त एकच व्यक्ती करू शकते. बायको नाही करू शकत, बायको नाही करू शकणार, आई करू शकते. म्हणून प्रत्येक बायकोनी एक आपण आई पण आहोत हे विसरायचं नाही आहे. आणि आपल्याही नवऱ्याला आई आहे हे पण विसरायचं नाही. बऱ्याचशा ठिकाणी आमच्याकडे पुण्यात वगैरे लग्नाची सोयरी करताना मुलींच्या अटी असतात. मुलगा एकटा असावा, त्याचा एकतरी फ्लॅट असावा, एकतरी गाडी असावी. एकटाच असावा म्हणजे त्याला काय आकाशातून आणावा का भूमीतून उत्पन्न करावा? नक्की काय करावं? का त्याला टेस्ट ट्यूब बिजून आणावा IVF मधून? इसको बाप नाही, इसको माँ नाही. आता तीच होणार आहे बरं का. आता रोबोटिक्स आलेलं आहे. आईची गरज नाही, बापाची गरज नाही, डायरेक्टच तयार, नळीतूनच बाहेर येणार आहेत. पूर्वी गाई वशीसाठी आपण वापरत होतो, इंजेक्शन दिलं की, आता डायरेक्ट रेडी. हां, त्यांनी तसं गर्भाशय एवढं टेम्परेचर, तसं मूल वाढण्याची सगळी यंत्रणा झालेली आहे. रोबोटमध्ये आता मुलं तयार होणार आहेत. म्हणजे पुराणामध्ये इतिहासामध्ये जे होतं ना भस्मासूर तयार झाला, तो भस्मासूर आता सायंटिस्ट लोकांनी तयार केलेला आहे. आता लग्न करायची गरज नाही आहे. एका देशामध्ये मुलींनी मोर्चा काढला होता, महिलांनी मोर्चा काढला होता.
की जर हे अशी टेक्नॉलॉजी पुढे जायला लागली तर आमच्या मातृत्वाचं काय होणार आहे. आणि खरोखर मातृत्वाचे तर वांदेच व्हायला लागलेत की लोक फक्त महिलांकडे फक्त उपभोगाची वस्तू म्हणून बघायला लागले तर या समाजाची व्यवस्था बिघडायला जास्त वेळ लागणार नाही. आणि जगामध्ये बऱ्यापैकी युरोपमध्ये ते बघितलं ना, युरोपमध्ये काय कल्चर राहिलं का? युरोपमध्ये काय कल्चर नाही. त्यांच्याकडे कसं आहे माहिती आहे का, चांगले चुंगले कपडे घातले की त्यांना वाटतं की आम्ही सगळे सिव्हिलाइज वेल कल्चर आहोत. त्यांच्याकडे टेलरमुळे ते जेंटलमेन आहेत. त्यांच्याकडे चांगला टेलर आहे म्हणून ते जेंटलमेन आहेत. पण आमच्याकडे कॅरेक्टर आहे म्हणून आम्ही जेंटलमेन आहे. टेलरशी जेंटलमेन नाही होते, कॅरेक्टरशी जेंटलमेन होते. आणि माणसाचं कॅरेक्टर कशात दिसतं? मी मगाशी तुम्हाला सांगतो तर विसरलो रेफरन्स तो. गुजराती सिंधी मारवाडी जैन हे श्रीमंत काय, तो मला रेफरन्स द्यायचा होता. तुम्ही कधी जा गुजराती मारवाडी जैन सिंधी माणसाच्या घरात, तुम्हाला दोन भाऊ एकत्र नांदताना दिसणार. आणि विशेष म्हणजे तुम्हाला त्यांच्या घरात त्यांचे म्हातारे आईवडील दिसणार. आणि ज्यावेळी आम्ही त्यांना विचारतो एखाद्या आमच्या मित्राला 1000 कोटीचा धंदा आहे, 5000 कोटीचा धंदा आहे, त्यावेळी ते काय सांगतात आम्हाला माहिती आहे का? जर ते आपल्या मराठी माणसाला विचारलं तर तो काय सांगणार माहिती आहे का? हा बंगला सर मी बांधला 1 एकरामध्ये, हा बंगला 5 कोटीचा मी बांधला आणि माझ्या बंगल्यात माझे आईवडील राहतात. हा फुशारकीने सांगतो आपला मराठी माणूस. जैन गुजराती मारवाडी जैनांना विचारा 5-10 कोटीचा धंदा असतो, ते काय म्हणतात माहिती आहे का? ये मेरे माँ बाप का घर है और इसमें मैं रहता हूँ. माझ्या आईवडिलांच्या घरात मी राहतो. घर तेच, बोलण्याची भाषा बघा कशी आहे. आणि ज्या दिवशी तुम्ही आईवडिलांच्या घरात राहता त्याच्यापेक्षा दुसरा मोठा स्वर्ग असू शकत नाही. आणि ज्या दिवशी पोर असं म्हणतात की मी बांधलेल्या माझ्या कमाईच्या घरात माझ्या आईवडील राहतात, त्याच्यासारखा नर्क असू शकत नाही. म्हणून सगळ्या मुलांनी प्रयत्न करायचा की आपल्या आईवडिलांचं जे जुनंच घर आहे ना तेच डागडुजी करा आणि त्याच्यातच राहायला जा. त्याच्यात खरी मजा आहे. त्याच्यात तुमच्या बालपणाचा सुगंध आहे, तुमच्या बालपणाच्या आठवणी त्याच्यात. अरे मार्बल अंबर झुम्मर हे जिंदगी नाही आहे, बालपणातला आनंद ही जिंदगी आहे. म्हणून आपल्याला बालकृष्ण का भावतो, आपल्याला बालकृष्ण का आवडतो? कारण त्याच्या बाल लीला आहेत ना, ते आपल्याला आनंद देतात. आणि म्हणून तुम्ही जगातली कोणतीही गोष्ट विसरू शकता, पण ज्या ठिकाणी तुम्ही खेळला बागडला, ती नदी, ती विहीर, ते शेत, ती जनावरं, ती माणसं, ते बालमित्र तुम्ही कधीच विसरू शकणार नाही. बाकी पैसे तर काय आपण रोजच विसरतोय, मोजतोय, ते काही संबंध नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा मातृभक्त माणूस जगाच्या पाठीवर होऊ शकणार नाही. मी तुम्हाला 2 उदाहरणं सांगतो. शहाजीराजांचं होदिगऱ्याला निधन झालं. अगोदरच आपला एक मुलगा गमावला जिजाऊंनी 1656ला संभाजीराजांचं कनगिरीच्या लढाईमध्ये अफजल खानाने दगा करून त्यांचा खून केला. आता आपले पती वारलेत, राहिला फक्त एकच मुलगा. शिवाजी महाराज आता एकटेच राहिले. आता हा सगळा दुःखाचा डोंगर होता. आणि याच्यातून डेफिनेटली जिजाऊंना हे दुःख पेलण्यासारखं नव्हतं की ही मोठं स्वप्न होतं त्यांचं की एक राज्य तिकडं उभं करावं, एक राज्य इकडं उभं करावं. तिकडची बाजू पूर्ण कोलॅप्स आहे. आता संभाजीराजे पण वारलेत, शहाजीराजे पण गेलेत. मग आता हे कर्नाटक प्रांत आणि बाकीचं काय बघायचं? आणि व्यंकोजी लहानच होते एकदम. त्यामुळे आता हा तिकडची आघाडी तर संपल्याच जमा आहे, राहिली फक्त इथले महाराष्ट्रातली आघाडी आणि शिवबाराजे एकटे येतं. ह्या सगळा विचार करताना शिवाजी महाराजांनी जाणवलं की आपली आई थोडीशी आता खचलेली दिसतीया, आपली आई हातात झालेली दिसतीया, तिच्यावर दुःखाचा डोंगर पडलेला आहे. आणि मग त्यांनी सांगितलं की आपण महाबळेश्वरला फिरायला जाऊ. तोपर्यंत सांगितलं ना की काय करायचं. आपण फिरायला जातो महाबळेश्वरला, काय करतो? स्ट्रॉबेरी खातो, मालाचे ते ज्यूस 2-4 डबे आणतो, बरोबर? किंवा तिथं काहीतरी वडापाव खातो, काहीतरी जेवण करतो. आपल्या संकल्पनाच एवढ्या बावळट आहेत बरं का, की कुठेतरी फिरायला गेलं म्हणजे काहीतरी ठासणे आणि तिथं रुबार करायचा, हे बिस्लरी दे, हे दे. अरे रवीचीच भाषा. अरे तो हॉटेलचा मालक एवढा मोठा आहे की तुला उभ्या खरेदी करेल आणि तू त्याला ऑर्डर देतो. म्हणजे अरे तुझी गाडी कितीची, तुझे उत्पन्न किती, तू रुबाब किती करतो. जरा नम्रता हा गुण आपल्या मराठी लोकांनी शिकला पाहिजे बरं का. ज्याच्याकडे जेवढे जास्त पैसे असतात ना तो तेवढाच नम्रपणे बोलतो. आणि ज्याच्या खिशात दमडी नसती ना तो असा खिशात नाही दाना आहे ना म्हणी त्यासातली, ती फुकट नाही आहे, ती फुकट नाही आहे. खिशात नाही दाना मला बाजीराव म्हणा. आणि शिवाजी महाराजांकडे करोडो अब्जावधीची संपत्ती, तरी शिवाजी महाराज आपल्या सैनिकांना काय म्हणतात? जी. आदरवाचक शब्द आहे. ही नम्रता हा उद्योजकातला पहिला गुण आहे. आणि नम्रता कोणाच्या अंगात येऊ शकते? जो आपल्या आईवडिलांच्या पाया पडतो. आणि जो आपल्या आईवडिलांच्या पाया पडतो त्याच्याच पायावरती अख्खं जग येऊन डोकं ठेवतं. म्हणून हे शिकलं पाहिजे. जगाच्या पायावर डोकं ठेवून काही मिळणार नाही. आईवडिलांच्या पायावर डोकं ठेवा, जग अख्खं तुमच्या डोक्यावरती पाय ठेवतं. जिजाऊंना ह्याच्यातून बाहेर काढायचे.
महाबळेश्वरला घेऊन गेले. तुम्ही महाबळेश्वरला कधी गेले तर काय बघता रे? काय बघतो आपण महाबळेश्वरला? एखादं हॉटेल, एखादं रिसॉर्ट, एखादं पॉईंट. हां, पॉईंटमधले पॉईंट आहेत आपले. काही लग्नाचे जातात, काही बिन लग्नाचे जातात, काही जमण्याअगोदर जातात, काही जमलेलं तुटू नये म्हणून जातात, त्या व्हॅलीत वगैरे जातात. आता अर्चनाताई मला ते माहीत नाही कुठल्या कुठल्या व्हॅली आहेत, कुठले कुठले पॉईंट आहेत तिथे, बरं का. हे सगळे जातात आणि तिथं असे फोटो काढतात. सेल्फीचा अर्थ माहिती आहे का तुम्हाला? ज्या माणसाच्या आयुष्यात त्यांनी कोणावरती एकही उपकार केलेला नाही आणि साधा फोटो काढायला सुद्धा ज्याला दुसरा माणूस सापडत नाही, अशा माणसाने घेतलेला फोटो त्याला सेल्फी म्हणतात. सेल्फिश लोक सेल्फी काढतात. मग आता हे फोटो काढा कोण भेटत नाही, ह्यांनी पर्याय काढला. त्याच्यात दांडकं घेऊन जायचं सोबत, एक नळकांड, असं लांब लचक नळकांड, त्याला वायर वेर असती आणि तिथून ते फोटो काढतात. अरे तुझा सेल्फी फक्त तूच बघ, कुठंच लाईक येत नाही, काय नाही. मग ते अजून डिप्रेशनमध्ये येतं. अरे त्याच्यापेक्षा 2 लोक सोबत घेऊन जा, त्यांच्या जेवणा खावण्याचा खर्च कर आणि एकमेकाचे फोटो काढा ना. तिनं पण सेल्फी काढायचा आणि तू पण सेल्फी काढायचा. एवढे तुम्ही सेल्फीज. आणि म्हणून साखरपुड्याच्या नंतर लग्न होत नाही, तुमचं फिसकटून जाते. कोणी कोणाचा फोटो काढायचा ह्याच्यावर मारामारी हो. एवढे सेल्फीज राहू नका. हां, तर महाबळेश्वरला गेला आपण काय करतो? फोटो काढतो. शिवाजी महाराज आपल्या आईला आपल्या कुटुंबासह महाबळेश्वरला घेऊन गेले. जिजाऊन विचारलं काय शुभ कार्यक्रम, काय कार्यक्रम? नाही, तिथं गेल्यावर सांगतो. आणि तिथं गेल्यावर बघितलं तर गोकर्ण महाबळेश्वराच्या मंदिरात आपण सगळे महाबळेश्वरला जातो. त्यातले 10% लोक प्रतापगडला जातात आणि त्यातल्या 99% लोकांना गोकर्ण महाबळेश्वर मंदिर कुठे हेच माहीत नाही. मंदिरांचा आपला काही संबंध येत नाही. मंदिरांचा, आश्रमांचा आपला संबंध कधी येतो? हातपाय थकलेले असतात, बोलता येत नाही. तुम्ही कुठल्याही गावात जाऊन बघा, कीर्तनाला कोण असतात? 15, 20, 25 वर्षाचे तरुण कार्टी एकही सापडणार नाही. कोण असतात? सगळे असेच. हां, आता काहीतरी केलं पाहिजे, देवाचं नाव घेतलं पाहिजे. देव म्हणतोय तुला वर जागा नाही, थांब जरा, तू वेटिंग लिस्टला आहेस. तू जे केलेलेस ते खालीच आपला बँक बॅलन्स मोकळा कर, कुठला पापाचा बॅलन्स मोकळा कर आणि मग तू ये. जेव्हा तुम्हाला ऐकायला येत नाही, तुम्हाला बोलता येत नाही, तुम्हाला चालता येत नाही, तेव्हा तुम्ही परमार्थ करण्याच्या गप्पा करूच नका. अर्धी लाकडं वड्याला गेल्यात, तुम्ही बाकी बोलूच नका. तरुणांसाठी सत्संग आहे. लहान वयात जर तुम्हाला अध्यात्म कळालं. आता बरेचसे लोक मला विचारतात, सर तुम्ही धार्मिक आहात का आध्यात्मिक? तर पाटील साहेब मी सांगतो, मी धार्मिक कधीच नाही, मी फक्त आध्यात्मिक आहे. मी धार्मिक कालही नव्हतो, आजही नाही, उद्याही होणार नाही, मी फक्त आध्यात्मिक आहे. मग लोक म्हणतात ह्यात काय फरक आहे का? धार्मिकमध्ये काय आणि आध्यात्मिक फरक आहे का? हो, धर्मामध्ये फरक आहेत ना. हिंदू धर्म वेगळा, मुस्लिम धर्म वेगळा, ख्रिश्चन धर्म वेगळा, जैन धर्म वेगळा, यहुदी धर्म वेगळा, असे धर्म वेगळे आहेत. मग अध्यात्मामध्ये काय फरक आहे? मी त्यांना सरळ सांगतो, ना कोणाच्या आध्यात ना कोणाच्या मध्यात, त्याला म्हणायचं अध्यात्मात. हां, आपला एकला चलो रे, काय आपल्याला घेऊन देणे तेव्हा? वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षी ही सुसोरे आळवती, याला अध्यात्म म्हणतात. तुम्ही ज्यावेळी एकांतात असता, तुम्ही ज्यावेळी मौन बाळगता, ह्यालाच अध्यात्म म्हणतात. अवडंबर वेगळं आणि अध्यात्म वेगळं. आणि म्हणून साहेब तुम्ही अशा पवित्र ठिकाणी, मुनीजींच्या जिथं समाधी, अशा ठिकाणी कार्यक्रम ठेवला, हाच खरा अध्यात्माचा धागा आहे. अध्यात्म हेच आहे. आपल्याला दुःख कधी होतं मला सांगा ना? आपली भांडणं कधी होत आहेत? आपण दुसऱ्याच्या भानगडीत पडलं की दुःख होतं आणि आपण स्वतःच्या भानगडीत पडलं की आपल्याला सुख होतं. म्हणून आपण तुझं तूच पाही. आणि जगातील सगळ्यात मोठी श्रीमंती ही आतमध्ये, लक्षात घ्या, बाहेर नाही आहे. जर बाहेर श्रीमंती असती तर 1.25 लाख कोटी रुपये कमवलेला स्टीव्ह जॉब शांतीच्या शोधात भारतात आला नसता. स्टीव्ह जॉब आपला स्मार्टफोन बनवलेला, ॲपलचे मालक भारतात आलते. शांती कशी मिळेल? त्यांच्याकडे क्रांती आहे, आमच्याकडे शांती आहे. आणि म्हणून भारतातले लोक पैसे कमवाय अमेरिकेला जातात आणि अमेरिकेतले लोक शांती कमवायला भारतात येतात. मग खरा गुरु कोण आहे? काखेत कळसा, गावाला वळसा. शांती इकडे आहे सगळी. जिजाऊ साहेबांना शिवाजी महाराज महाबळेश्वरला घेऊन गेले. गोकर्ण महाबळेश्वरच्या मंदिरात परिसरात असा सगळा यंत्रणा केली होती. जिजाऊ साहेब म्हणले आता काय करणार आहे तुम्ही? म्हणले काय नाही, तुम्ही चला. आपण ग्रंथ तुला ऐकले असेल, आपण धान्य तुला ऐकले असेल. छत्रपती शिवाजी महाराज या पृथ्वी तलावर चंद्र सूर्य निर्मिती झाल्यापासून आजपर्यंत एकच व्यक्ती अशी आहे, एकच मुलगा असा आहे की ज्याने आपल्या आईची जिवंत असताना सुवर्ण तुला केलेली आहे, सोन्याची तुला केलेली आहे. जिजाऊ साहेबांचं त्यावेळी 80 किलो वजन भरलं. शिवाजी महाराजांनी 80 किलोचं दान रयतेमध्ये केलं, सोन्याचं दान केलेलं आहे. ज्याची आई सोन्यासारखी आहे तोच आपल्या आईचे सुवर्ण तुला करतो.
आजपर्यंत तो विक्रम कोणाला मोडता आलेला नाही. एका आईनं आपल्या म्हणजे एका मुलानं आपल्या आईची सुवर्णतुला केली. आता आई आपल्या मुलासाठी काय करू शकते बघा. म्हणून पेरेल ते उगवतं हे लक्षात ठेवा. म्हणून आई वडिलांवर केलेला खर्च हा खर्च नाही, ती गुंतवणूक आहे. आणि बायकोवर केलेला खर्च ही गुंतवणूक नाही, ती खर्च आहे. हे वाक्य समजून घ्या नीट. काही आता आमच्या ताई मला शोधतील की हा डॉक्टरांना कुठं सापडला, हा आमचं काय आता कार्यक्रमच करतो का काय. पण तुम्ही कोणाची तरी आई आहात हे तुम्ही विसरायचं नाही, लक्षात घ्या. जगातील प्रत्येक बाई ही कोणाची तरी आई आहे, ती कोणाची तरी बहीण आहे, कोणाची तरी मावशी आहे, कोणाची तरी आत्या आहे, हे पण आपण विसरायचं नाही, लक्षात घ्या. म्हणून आईवर तुम्ही जेवढं खर्च करणार ना, सर माझ्याकडे एक ताईत आहे, मी ह्या सगळ्यांना देतो पाहिजे बरं का, म्हणजे नाही माझ्या केस व्हायची. माझ्याकडे ताईत बीत काय नाही बाबा. गुपित रहस्य एवढंच आहे की जर तुम्ही आईवर 10 रुपये खर्च केले तर परमेश्वर तुमच्या पदरात 10,000 रुपये टाकणार आहे. कैक पटीनं तुमचे पुण्य वाढतं. म्हणून आईवर खर्च करा, वडिलांवर खर्च करा. त्यांना फिरायला न्या, त्यांचे हातपाय चांगले असताना त्यांना पंढरपूरला न्या, त्यांना हातपाय चांगले असताना चांगल्या चांगल्या ठिकाणी फिरायला न्या. मी तुम्हाला सल्ला देतो, मी पण कृती केलेली असते बरं का. मी माझ्या आईला विमानाने नेऊन तुमचं गोवर्धन, तुमचं ते वृंदावन, तुमचे ते मथुरा आणि हे सगळं जो परिसर आहे, म्हणजे कृष्णाची समाधी जो परिसर आहे, ती पहिल्यांदा विमानामध्ये बसली बरं का. ती घाबरायची ती विमानात बसायला, की ते एक्सिलेटर असतं ना त्याच्यावरून तिला चालतात ना, मग ती ह्याच्यावरून जायची, आपली शिडून जायची. पण मी हे सगळं का केलं असेल, जर शिवाजी महाराज आपल्या आईची सुवर्णतुला करू शकतात तर आपण आपल्या आईला एक 100 कोटीच्या विमानात का नको बसवायला बरं. तेही 5,000 रुपयात होते, 5,000 रुपयात होते, काय वाईट आहे. मी माझ्या आयुष्यामध्ये अर्धे जग फिरलो, कशामुळे, माझ्या आईच्या आशीर्वादामुळे. माझ्या आईच्या आशीर्वादामुळे मी वयाच्या 27व्या वर्षी विमानात पहिल्यांदा बसलो. माझा मुलगा वयाच्या 3ऱ्या वर्षी विमानात बसला आणि माझी मुलगी पोटात असतानाच तिची आई फिरत होती माझ्यावर. हा प्रवास कशामुळे झाला, माझ्या आईचे माझ्या मागे आशीर्वाद होते आणि माझ्या मागे माझ्या आजीचे आशीर्वाद होते. आमच्या आजीनं आम्हाला 3च वाक्यात सरळ केलं, मंत्र दिला आयुष्याचा, की तुम्ही आता हा वाडा, हा घोडा आणि हा गावगाडा हे सगळं सोडा, नाही तर पाटीलकी करत इथं बसले ना तर गावात फक्त सरपंच होताल, याच्या पुढं काही नाही. आणि सरपंचाला 2,000 रुपये किती मानणारे साहेब सरपंच परिषद, सांगा मला आता. तेही तुम्ही भांडून वाढवलंय. नाहीतर चहाचा भत्ता 10 रुपये मिळायचा मीटिंगचा, आता 200 रुपये झालेला आहे, बरोबर ना. म्हणजे अख्ख्या गावाचं बिल सरपंचानी भरायचं आणि सरपंचाचं कोणी भरायचं, हे भयानक परिस्थिती आहे. त्यामुळे आई वडिलांवर खर्च केला पाहिजे. शिवाजी महाराजांनी आपल्या आईची सुवर्णतुला केलेली आहे. एका मुलाने आपल्या आईसाठी हे केलं, मग आईने आपल्या मुलासाठी काय केलं असेल, आपल्या मुलाला स्वराज्याचे ध्येय दिलं, दिशा दिली. किती शिकवलं शिवाजी महाराजांना माहिती आहे का. 7व्या वर्षी शिवाजी महाराज, तुम्ही सर शाळा काढली, चांगले केलेले डॉक्टर साहेब. शिवाजी महाराजांचं शिक्षण बँगलोरला झालेलं आहे, इंटरनॅशनल स्कूलमध्ये. शिवाजी महाराजांची शाळा इंटरनॅशनल स्कूलमध्ये झालेलं आहे. बँगलोरला शिवाजी महाराजांचं शिक्षण झालं आहे, महाराष्ट्रात नाही. शिवाजी महाराज वयवर्ष 7 ते वयवर्ष 12 बँगलोरला शिकले. 5 वर्षात शिवाजी महाराजांनी 42 विषयात एक्सपर्टीज कमावलेली आहे. 42 पदव्या वयाच्या 12व्या वर्षात घेण्याचा विक्रम गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड फक्त एकाच माणसाचे नाव, ते छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव. कधीतरी साहेब त्याच्या मी वेगळं बोलेल की 42 विषय कोणते आणि काय काय त्यांना शिकवलं. खूप वेगवेगळे विषय आहेत बरं का. त्यातला एक मजेशीर विषय असा आहे, उडी मारणे. विषयाचं नाव काय आहे, उडी मारणे, जम्पिंग. आता तुम्ही म्हणताल हा काय विषय असतो का, गणित असतंय, भूगोल असतंय, इतिहास असतंय, अमुक धमुक विज्ञान असतंय, उडी मारणे हा काय विषय असतो. हो, या उडी मारणे विषय जर नसता तर शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानावर छापा घातला, त्यावेळी पहिल्या माळ्यावर उडी मारून खाली शिवाजी महाराजांनी मारली, त्यावेळी जर पाय लचकला असता, गुडघा मोडला असता, तर शाहिस्तेखानाने शिवाजी महाराजांना जिवंत संपवलं असतं. शिवाजी महाराज 1.25 लाख फौजेत घुसून परत जे जिवंत परत आले, त्याचं श्रेय त्या विषयाला आहे जे त्यांना शाळेत शिकवला गेला, उडी मारणे. विषय छोटासा वाटतो पण गांभीर्य एवढं मोठे. असे प्रत्येक गोष्टीचे रेफरन्स आपल्याला पकडता येतील. मुलाने आपल्या आईची सुवर्णतुला केली. आईनं काय केलं मुलासाठी, आपल्या मुलाला ध्येय दिलं, शिक्षण दिले, संस्कार दिले आणि त्याच्या बळावरती वयाच्या केवळ 44व्या वर्षी, कितव्या, केवळ 44 वर्षी, आता तर लोक 44 पर्यंत पण जगत नाहीत. 20-22व्या वर्षीच अटॅक आला, 2 मिनिटात गेला. झटका आला, लगेच झटक्यात वर गेला. हे झटके काय येतात हे तुम्हाला माहिती आहे का.
आरोग्याकडे लक्षच नाही, नुसता पैसा पैसा, सकाळी उठल्यापासून ते रात्रीपर्यंत पैसा पैसा पैसा. आरोग्याकडे हेळसांड. आरोग्य ही जगातली सगळ्यात मोठी संपत्ती, लक्षात ठेवा. एका बाजूला जगाची सगळी संपत्ती आणि एका बाजूला तुमचं निरोगी शरीर. या शरीराची किंमत जास्त आहे. ज्यावेळी एक लहान मूल जन्माला येतं त्याच्या लहान मुलाच्या त्या बॉडीची किंमत आहे 44 कोटी रुपये. म्हणजे जर तुम्ही तुमच्या आरोग्याची हेळसांड केली तर तुमच्या 44 कोटीच्या संपत्तीला तुम्ही भगदाड पाडलंय आणि तुम्ही तुमच्या आयुष्याचं नुकसान करून घेताय. म्हणून मी रात्री प्रवास करत नाही साहेब. तुम्ही जे म्हटले 7:30च्या नंतर जेवायचं नाही, मी रोज घरी संध्याकाळी 6:45ला जेवतो. रोज संध्याकाळी 6:45ला जेवतो. सकाळी 10 आणि संध्याकाळी 7 ही आमची जेवणाची वेळ. आणि आमच्या घरात गेल्या अनेक पिढ्यांपासून मांसाहार नाही. आम्ही पूर्ण शाकाहारी आहोत. म्हणायला मी धारकरी आहे, पण मी खरा वारकरी आहे. मी खरा वारकरी आहे. आणि म्हणून मला शिवचरित्रात एवढे धागेदोरे सापडले बरं का. नाहीतर कसलं काय अफजल खानाचं बोट, अफजल खानाचं पोट आणि शाहिद खानाचं पोट, याच्या पुढे इतिहास सरकतच नव्हता का. तर लिहिणारे पण तसेच. कारण जेवढी दृष्टी तेवढी सृष्टी. म्हणून दृष्टी बदलली की सृष्टी बदलत राहते. वयाच्या 44 वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला राज्याभिषेक केला. कोणाच्या आग्रहामुळे केला? जिजाऊंच्या आग्रहामुळे केला. काय स्वप्न होतं की 400 वर्षानंतर या देशाला स्वतंत्र सम्राट मिळाला पाहिजे. ते स्वप्न पूर्ण केलं. कसं पूर्ण केलं? शिवाजी महाराजांना 32 मनाच्या सोन्याच्या सिंहासनावर बसवलं. एक मन म्हणजे 40 किलो, 32 मन म्हणजे 1280 किलो. 1280 किलोचं शिवाजी महाराजांचं सोन्याचं सिंहासन, त्याला हिरे माणिक माती मोती पाचू हे सगळे जोडले तर 10,000 कोटीच्या सिंहासनावरती एका आईनं आपल्या मुलाला बसवलं. कोणत्या मुलाला बसवलं? गणित समजून घ्या. ज्या मुलाने आपल्या आईची सुवर्ण तुला केली 80 किलोची, त्याच आईनं आपल्या मुलाला 1280 किलोच्या सिंहासनावर बसवलं. 80 आणि 1280 फरक किती झाला? किती पट वाढलं? 80चं 1280 किलो झालंय. म्हणून सांगतो, आईवर वडिलांवर केलेला खर्च ही गुंतवणूक आहे. बायकोवर केलेली पण खर्च गुंतवणुकीमध्ये येऊ शकतो. ते फक्त योग्य केला तर. तिला अशा शिबिरात आणलं, तिला शिकवलं की साधे राहण्याचे काय फायदे आहेत. बायकांचा प्रॉब्लेम एकच असतो, शेजाऱ्याने काय घेतलं की ही तुम्हाला झोपू देत नाही. चिचकायला शाणी झाली का 5,000ची पैठणी घ्यायला, आपण 7,000 तरी घेऊ. बाई कशाला पाहिजे? तिनं 7,000चा म्हणजे 10,000चा टी व्ही घेतला, आपण 15,000. काय गरज नाहीये. तिनं टी व्ही घेतला, तिचं कौतुक करा. रोज संध्याकाळी तिच्या घरी जा, तिचाच चहा प्या, तिचाच टी व्ही बघा आणि तिलाच लाईट बिल भरू द्या. तुम्ही कशाला घेताय? तुम्ही कशाला घेताय? उगाच आपली स्पर्धा करायची काय गरज आहे? ज्यावेळी मला कोणी येऊन सांगतं, माझ्या आईने मला खूप सपोर्ट दिला. मी सर कनोजे सर, मला जेमतेम 40-45 मार्क पडायचे. आमचे अनेक वर्ग मित्र यायचे घरी, 70 मिळाले, 75 मिळाले. एक पोरगा आला आणि म्हणला मला 90% मिळाले. माझी आई म्हणली तुला काय रे कळत नाही पोरा, एवढे मार्क घ्यायचे असतात वय, त्याच्यात गरीबाची 3 पोरं पास होत्यात. दुर्दैवाने आज त्यातली कोणतरी रिक्षा चालवतंय, कोणी गाडी चालवतंय, काय करतंय. मी मात्र असे चांगले चांगले कार्यक्रम करतोय. म्हणजे माझ्या आईचा सल्ला काय होता मला माहिती आहे का? त्या रिझल्टवर लाल रेखा जरी दिसल्या ना, त्याच्यावर लिहिलं असायचं पुढच्या वर्गात ढकलला. तिला कधीच दुःख झालं नाही. ती फक्त एवढीच म्हणायची पास झाला, बास झाला. म्हणजे पुढच्या वर्गात गेला, आपली फी वसूल, ओके, विषय क्लोज. आणि असं करत करत मी पुढे शिकलो. शिवाजी महाराज सिंहासनावर बसले, राज्याभिषेक होणार आहे, हे सगळं ठरलेलं आहे. पण जिजाऊसाहेब कार्यक्रमाला हजर नाहीत. जिजाऊसाहेब कुठे आहेत? तर जिजाऊसाहेब खाली पाचाडच्या वाड्यामध्ये आहेत. पाचाडचा वाडा म्हणजे पाचाडचा भुईकोट आहे. शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये बांधलेला एकमेव जमिनीवरचा किल्ला आहे. बाकी सगळे डोंगरात आहेत, बाकी समुद्रात आहेत. पण जमिनीवर ग्राउंड लेवलवर बांधलेला एकमेव किल्ला आहे तो पाचाडचा भुईकोट आहे. तो शिवाजी महाराजांनी फक्त आणि फक्त आपल्या आईच्या सेवेसाठी बांधलेला आहे. सेवा म्हणून बांधलेला किल्ला जगातला एकच आहे, तो म्हणजे पाचाडचा भुईकोट. जिजाऊ साहेबांना पावसाळ्याची हवा किंवा उंचीवरची हवा लागली की त्यांना कफ पकडायचा आणि कफ झाला की बोलायला व्हायचं नाही, मग तो संवाद खुटायचा, त्या आजारी पडायच्या. आपली आई आजारी पडू नये म्हणून स्वतंत्र किल्ला बांधणारा जगातला एकमेव माणूस छत्रपती शिवाजी महाराज. आरोग्यासाठी म्हणजे एखाद्या डॉक्टरने आपल्या आईच्या आरोग्यासाठी अख्खं हॉस्पिटल काढावं, तसं शिवाजी महाराजांनी आपल्या आईसाठी तो किल्ला बांधला. आणि राज्याभिषेकाच्या एक आठवड्यावर अगोदर जिजाऊ साहेबांना किल्ल्यावरती घेऊन आले. डॉक्टर बिक्टर सगळे सोबत आहेत. आणि
1280 किलो सोन्याचं सिंहासन आणि 10,000 कोटीचं ते सिंहासन यांनी राज्याभिषेक संपन्न नाही झाला. ज्यावेळी जिजाऊसाहेब उठून उभ्या राहिल्या आणि त्यांनी आपल्या शिवाजी राजांच्या मुकुटामध्ये मोरपीस खोचलं, तेव्हा तोफा वाजल्यात आणि तेव्हा ती घोषणा झाली की प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतास राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक संपन्न कोणाच्या हस्ते झाला? तो राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंच्या हस्ते झाला. हे आपण इतिहासात लक्षात ठेवलं पाहिजे. बाकी पूजा बिजा करायला, मंत्र म्हणायला गागाभट्ट वगैरे होते तो गोष्ट आहे, पण राज्याभिषेक खऱ्या अर्थानं संपन्न कधी झाला? ज्यावेळी आईचं स्वप्न पूर्ण झालं की माझा मुलगा छत्रपती झाला पाहिजे, सम्राट झाला पाहिजे, ते पूर्ण झालं. दुर्दैवाची गोष्ट त्या राजमाता जिजाऊंचं आजपर्यंत आपण काहीही पांग फेडू शकलेलो नाही. ज्या जिजाऊंनी या देशाला 400 वर्षाच्या गुलामीतून मुक्त करून आपल्या नावावर सातबारा केला. आपल्या सगळ्यांच्या नावावर जमिनी नव्हत्या बरं का कोणाच्याच. हे सगळे मोगलांच्या, वतनदार पाटलांच्या, देशमुखांच्या नावाच्या, शेतकऱ्याच्या नावावर जमीन करण्याचं काम फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. म्हणून आपण राहतो ती जमीन, आपण खाता तो अन्नाचा घास, हे सगळं छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्याई आहे. आणि त्या पुण्याईच्या मागे जिजाऊंचा खूप मोठा वाटा आहे. त्या जिजाऊंना आम्ही विसरलो. पण योगागण आता शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं 350वं त्रिशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष सुरू होत आहे. आणि म्हणून या शुभ मुहूर्तावरती, या खूप चांगल्या दिवसाच्या निमित्ताने आपण राजमाता जिजाऊंचं राजगडला ज्या ठिकाणी 26 वर्ष त्या राहिल्या, त्या ठिकाणी भव्य 12 एकरामध्ये जिजाऊंचं जगातील पहिलं भव्य मंदिर बांधून आपल्याकडून जी चूक झाली, गेले 350 वर्ष आपण त्यांच्या उपकारातून उतराई होऊ शकलो नव्हतो, त्याचे उतराई होण्याची आपण आता सुरुवात करणार आहोत. 6 जूनला ज्या दिवशी त्यांचा राज्याभिषेक झाला, त्याच दिवशी याचा आपण भूमी आपल्या सगळ्यांना आमंत्रण आहे. या कार्यक्रमाला आपण जरूर या. आणि ज्या ज्या लोकांना ह्या उपक्रमात सहभागी व्हायचे, शिवाजी महाराजांची आई राजमाता जिजाऊ यांची सेवा म्हणजे साक्षात आपल्या आईवडिलांची पण सेवा आहे. हा संदेश घेऊन आपण हा मंदिर उभारणार आहे. आणि इथं एका आईच्या मांडीवरती मूल आहे. शिवाजी महाराजांना ते अभ्यास करायला शिकवतायत, वाचायला शिकवतायत, संस्कार घ्यायला शिकवतात. अशाच प्रकारची जगातली मूर्ती आपण त्या ठिकाणी सध्या मार्बलची उभी करणार आहे. आणि नंतर मात्र जे शिवाजी महाराजांनी केलं तेच आपण करणार आहे. 80 किलो सोन्याची जिजाऊंची मूर्ती या मंदिरामध्ये आपण विराजमान करणार आहोत. भव्य मोठं काम आहे. 1200 कोटीचा प्रकल्प आहे. 400 कोटीचं नुसतं मंदिर आहे. ज्या ज्या लोकांना या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल, देणगी द्यायची असेल, सहभागी व्हायचं असेल, तुम्हाला पत्रक दिलं असेल, नसेल तरी आमच्या टेबलवर मिळेल. आपण सगळ्यांनी त्यात सहभागी व्हा. डॉक्टर साहेब, खूप आगळ्या कार्यक्रमाला तुम्ही मला पाहुणे म्हणून बोलवलं, याबद्दल मी आपले आभार मानतो. कार्यक्रम थोडासा लांबला, लोकांना भूक लागली आहे, त्यामुळे लोक जातात, हरकत नाही. पण ते तिकडं पण ते ऐकतायत बरं का, जेवता जेवता ते ऐकतायत. आणि लक्षात घ्या, आयुष्यामध्ये जर एक चॉईस करायची वेळ आली, एक दिवस उपाशी राहायची वेळ आली आणि 1 तासाचं प्रवचन ऐकायची वेळ आली, तर लक्षात घ्या की 1 दिवसाचा उपवास परवडला, पण 1 तासाचं प्रवचन सोडणं, प्रबोधन सोडणं परवडणार नाही. कारण ज्या दिवशी तुम्हाला ज्ञान मिळतं, तुमच्या आयुष्याची भूक मिटवण्याचं ज्ञान मिळतं, ती खरं आयुष्यातला तुमचा दिवस आहे. बाकी जेवायला तर काही प्राणी पण कधी उपाशी झोपलेले नाहीत, पक्षी पण कधी उपाशी झोपले नाहीत, किडे मकोडे पण उपाशी मेलेले नाहीत. तुम्ही आम्ही उपाशी मरू का? अजिबात नाही. आणि म्हणून याचं पहिलं काम करूया. आपण सगळ्यांनी खूप वेळपर्यंत ऐकलात, आपले आभार मानतो. ज्यांना ज्यांना पुरस्कार मानला ते खरे जिजाऊंचे वारसदार आहेत, शिवाजी महाराजांचे स्वराज्याचे वारसदार आहेत, असं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.